नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ॲक्वेरियस म्हणजेच कुंभ राशीसाठी एप्रिल महिना हा विचारांची गती, संवादातील स्पष्टता आणि धैर्याने पुढे जाण्याची प्रेरणा देणारा महिना असेल. हा काळ स्थिर बसण्याचा नसून सजग कृती करण्याचा काळ आहे. परंतु त्या कृतीमागे शहाणपण असणे अतिशय आवश्यक आहे. या काळात तुमच्या विचारांची गती वाढेल. नवीन नवीन कल्पना तुम्हाला सुचतील. स्वतःचा आवाज ठामपणे मांडावा अशी इच्छा तुमच्यामध्ये येईल. तुमचं धाडस सुद्धा वाढेल, परंतु त्याचबरोबर काही वाद होण्याची शक्यता पण इथे निर्माण होऊ शकते. बोलताना आपल्या शब्दांची निवड जपून करणं अतिशय आवश्यक आहे. नाही तर काही अनावश्यक तणाव निर्माण होताना इथे दिसत आहेत. आचरणात संतुलन असणं अतिशय आवश्यक आहे. कुंभ राशीसाठी या महिन्यात कृती आणि संयम यांचा समतोल राखणं हाच कर्माचा मुख्य धडा आहे. या महिन्यात तुम्हाला काही नवीन प्रकल्प सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. तुमच्या प्रेमसंबंधामध्ये समज वाढू शकते. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात प्रगती देणार आहे. तुमच्या विचारांमध्ये व्यापकता येईल आणि तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. या महिन्यात तुम्हाला तुमच्या खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबातील जबाबदाऱ्या सुद्धा वाढू शकतात. बोलताना गंभीरता वाढेल, परंतु कधी कधी शब्द अतिशय कठोर वाटू शकतात. योग्य वेळी योग्य शब्द वापरणं हे तितकंच महत्वाचं आहे. या महिन्यात तुम्हाला असं वाटेल की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी बदल करावा. स्वतःची एक नवीन पब्लिक इमेज तयार करावी, एक नवीन प्रतिमा घडवावी, ज्यामुळे लोकांचं सगळं लक्ष तुमच्याकडे वेधलेलं राहील. मात्र ही सिच्युएशन भ्रम निर्माण करणारी पण असू शकते. हे इल्युजन असू शकतं. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात अस्थिर निर्णय घेणं मात्र टाळावं. संबंधांमध्ये अलिप्तता किंवा अंतर जाणवू शकतं. त्याच्यामुळे जोडीदाराशी प्रामाणिक संवाद साधणं अतिशय आवश्यक आहे. महिन्याच्या सुरुवातीचा काळ तुम्ही तुमच्या घरामध्येच एन्जॉय करणार आहात. स्वतःचा आनंद घरामध्ये शोधणार आहात. परंतु जसजसा महिना पुढे सरकेल तसा उत्तरार्धात मात्र तुम्ही प्रेम आणि आपले मित्रमैत्रिणी आणि समाजामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न कराल. एकूण एप्रिल महिना हा कुंभ राशीसाठी धैर्य आणि शिस्त यांचा संगम साधणारा महिना आहे. हा महिना तुम्हाला आर्थिक आणि तुमच्या वाणीतील संयम शिकवेल. मन स्थिर ठेवलं तरच योग्य निर्णय घेता येतात, असं हा महिना तुम्हाला शिकवतोय. या महिन्याचा स्पिरिच्युअल लेसन म्हणजे कर्माचा धडा तुमच्यासाठी असा आहे की जरी कामाचा स्पीड वाढला तरी स्वतःचा विवेक मात्र सोडू नका. आपल्या संवादांमध्ये स्पष्टता ठेवा आणि नम्रता जपा. सजगतेने कृती केली तर हा काळ तुमच्यामध्ये सर्जनशील वाढ, वैयक्तिक परिवर्तन आणि आर्थिक शहाणपण घेऊन येणारा महिना ठरू शकतो. श्री स्वामी समर्थ.